आता ही आपली तिसरी मंथन परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये इंग्रजीचा हा पेपर आहे. तर आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम. काय करायचे स्वराज? चित्र पहा व त्या चित्राचे नाव पर्यायातून शोधायचे आहे का नाही. इंग्रजीमध्ये पण दिले आणि पुढे मराठीत पण दिले, त्यामुळे लगेच लक्षात येतं. काय करायचं? इथं चित्र दिलेलं आहे, ते चित्र पाहायचं आणि उत्तर काढायचं. आता चित्र कशाचं आहे? मुलगा पतंग खेळतोय आणि पर्याय काय दिलेत? की, किटन, काईट, किंग. काय येणार मग? काईट. काईट येणार. हां. दुसरा प्रश्न काय? चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड. हां, स्पेलिंग अचूक असलेला शब्द निवडायचा आहे. आता पर्याय लक्षपूर्वक वाचायचे. पहिला पर्याय काय आहे? एलिफंट. आता एलिफंटची स्पेलिंग काय? ELEPHANT. ANT. इथं ENT केले म्हणजे हे रॉंग आहे. हां. नोटबुक. दुसरा काय आहे? नोटबुक. नोटबुकची स्पेलिंग बरोबर आहे ना? NOTEBOOK. नोटबुक ही स्पेलिंग बरोबर आहे, ही रॉंग आहे. गोकर. आता गोकर शब्द आहे का कोणता? इंग्लिशमध्ये नाही. इथं काय पाहिजे होतं? जे पाहिजे होतं, जोकर, म्हणजे हे पण रॉंग आहे. इथं काय केले? गार्लिक. गार्लिकची स्पेलिंग काय आहे ती? GARLIC येतं, म्हणजे हे पण रॉंग आहे. म्हणजे करेक्ट वर्ड कोणता आहे? नोटबुक. नोटबुक. हां. तिसरा प्रश्न काय आहे? श्रीतेज, खाली बघ. फाइंड द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. म्हणजे काय करायचं? रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. पर्याय दिलेत. ॲज डॅश डॅश ॲज मिल्क. काय येणार? रेड, ब्लॅक, ग्रीन. मिल्कचा रंग कोणता असतो? व्हाईट. म्हणजे इथे काय येणार? व्हाईट. व्हाईट. लक्ष द्या पुढे. चौथा प्रश्न आहे. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. खालील पर्यायातून यमक न जुळणाऱ्या जोडीचा पर्याय शोधा. आता इथं ह्या जोड्या ज्या दिलेल्या आहेत अगोदर लक्षपूर्वक वाचायच्या. आता हे काय? CUP कप आणि PUT पुट. आता तुम्ही जर साऊंडनुसार वाचलं तर तुम्ही यूचा आवाज अ केला, कप, आणि इथं यूचा आवाज काय झालाय? ऊ झालाय, PUT पुट. पुट म्हणजे ही जोडी काय आहे? रॉंग आहे. नाही तर तुम्हाला काय वाटेल? यू आलंय म्हणजे सेम आहे, पण हे चुकीचं आहे. याचा साऊंड वेगवेगळा आहे. PIN आणि TIN. PIN पिन, TIN टीन. हे सांगा. FISH फिश आणि DISH डिश. हां. BOAT बोट आणि GOAT गोट. हां. मग आता आपल्याला काय सांगितले त्यांनी? खालील पर्यायातून यमक न जुळणाऱ्या जोडीचा पर्याय. लक्षपूर्वक वाचायचं. न म्हणले. न जुळणारी जोडी कोणती आहे मग? कप आणि पुट. हां. पर्याय क्रमांक 1. आता पाचवा प्रश्न. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲट क्वेश्चन मार्क प्लेस. हां. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. इकडे बघा. आता इथं स्पेलिंग दिले AT आणि पुढे त्याचा नंबर दिलाय 80. बरोबर का नाही? 80 स्पेलिंग आणि नंबर दिलाय. आता इथे काय आहे? 13. इथे पण 13 दिलंय. इथे पण स्पेलिंग काय दिली आहे? 13. मग आता पुढे नंबर, इथे जसा नंबर आला तसंच पुढे इथे नंबर येणार 13. 13 नंबर कोणता आहे स्वराज? कितवा पर्याय आहे? सेकंड. बरोबर. म्हणजे हा येणार. याला गोल करायचा ॲन्सर कीमध्ये. आता 6वा प्रश्न काय आहे? फाइंड द करेक्ट डायरेक्शन ॲट क्वेश्चन मार्क प्लेस इन द गिवन वेब. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य दिशाचे नाव शोधा. पाहिजे ना. आता इथे काय येणार? फाइंड द करेक्ट डायरेक्शन ॲट क्वेश्चन मार्क प्लेस इन गिवन वेब. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य दिशाचे नाव शोधा. आता तुम्हाला शिकवले दिशा, डायरेक्शन शिकवलेत. हां. नॉर्थ. आता इथं नॉर्थ, इथं काय दिले? साऊथ. इथे ईस्ट आणि इकडे काय येणार मग? वेस्ट. बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक किती येणार? पर्याय क्रमांक 2. हां, बरोबर. ईस्ट मीन्स ईस्ट पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम. जिकडे सूर्योदय होतो ती आपली पूर्व दिशा ईस्ट आणि त्याच्या विरुद्ध दिशा असते वेस्ट.
आता 7वा प्रश्न. व्हॉट्स द टाईम इन द क्लॉक. घड्याळात किती वाजले आहे. तिथं चित्र दिलेलं आहे घड्याळाचं. हां, तास काटा आणि मिनिट काटा कुठे आहे पाहायचा. तास काटा कुठे आहे, हा 3 आणि 2च्या मध्ये आहे, आणि मिनिट काटा कुठे आहे 6 वर आहे. मग सांगा बरं किती वाजले असतील आता. किती येणार स्वराज, सांग आता. पर्याय क्रमांक 3. हां, बरोबर आहे. 2:30. व्हेरी गुड, म्हणजेच 2:30. आता 8वा प्रश्न काय आहे तर बघा. आता यामध्ये हाऊ मेनी ऑर्डिनल नंबर्स आर देअर इन द फॉलोइंग लिस्ट. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय, क्रमवाचक संख्या, आणि कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक संख्या, आहे का नाही. म्हणजे ऑर्डिनलमध्ये काय येणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, आहे का नाही. मग आता इथं कोणती कोणती ऑर्डिनल नंबर्स आहेत. सेकंड, सिक्स्थ, फर्स्ट, 10th. हां, आता मोजा बरं किती संख्या आहेत. 1, 2, 3 आणि 4. फर्स्ट पण येणार ना, अंडरलाईन करू आपण. सेकंड, सिक्स्थ, फर्स्ट आणि 10th. 1, 2, 3, 4. किती क्रमवाचक संख्या आहेत मग. ऑर्डिनल नंबर्स 4 आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 9वा प्रश्न काय आहे. विच पंक्च्युएशन मार्क्स इज टू बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल. आता काय सेंटेन्स. कॅन यू स्पीक इंग्लिश. मग काय येणार सांगा बरं इथे. क्वेश्चन मार्क्स येणार का, कॉमा येणार, फुल स्टॉप येणार का, एक्सक्लेमेशन मार्क्स येणार. काय येणार, क्वेश्चन मार्क्स येणार. पर्याय क्रमांक 1. चला आता पुढचा प्रश्न काय आहे. 10वा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज विथ प्रॉपर वर्ड. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज विथ प्रॉपर वर्ड म्हणजे खालील संदेश योग्य शब्दाने पूर्ण करा. काय सेंटेन्स खालचं इकडे बघा. हॉनेस्टी इज द डॅश डॅश पॉलिसी. पर्याय काय दिलेत. बेस्ट, गुड, हॅप्पी आणि बॅड. काय येणार इथे मग. हॉनेस्टी इज द काय येणार सांगा बरं. हॉनेस्टी इज द बॅड पॉलिसी. बॅड नाही येणार बाळा. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हॉनेस्टी म्हणजे इमानदारी. हां, म्हणजे काय येणार बेस्ट पॉलिसी येणार. 11व्याचं काय. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड ऑनेस्टी इज द. चला तर मग ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. 11वा प्रश्न काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल बी थर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता काय करायचं आपल्याला. खालीलपैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे 3रा येईल सांगा बरं. लावा बरं आता अल्फाबेटिकल ऑर्डर. चला कोणता येणार मग. पहिल्यांदा येणार पॅन, दुसरा येणार पॅरट, नंतर पॉन्ड आणि पोटॅटो. आता 12वा क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे. आता हे सगळे सेंटेन्स वाचून घ्यायचे. काय आहेत. पहिला पर्याय कॅन यू स्विम, दुसरा हाऊ आर यू, तिसरा क्लोज द विंडो, चौथा प्लीज गिव्ह मी युअर पेन. कोणता येणार आहे यामध्ये आन्सर आता आपलं. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे. म्हणजे ह्या सेंटेन्समधून विनंती कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. कोणतं सेंटेन्स विनंतीचं आहे. ज्या सेंटेन्समधून विनंती करतायत सांगा बरं. कॅन यू स्विम, हाऊ आर यू, क्लोज द विंडो, प्लीज गिव्ह मी युअर पेन. पर्याय क्रमांक 4 आहे का नाही. विनंती करते ना, प्लीज गिव्ह मी युअर पेन. 13वा क्वेश्चन काय. आय लिव्ह इन जंगल्स. मी जंगलात राहतो. हां. आय ॲम क्लेवर. मी हुशार आहे. माय नेम बिगिन्स विथ एफ. माझे नाव एफ पासून सुरू होते. हू आय ॲम. मी कोण. कोणतं येणार सांगा बरं. हां, फॉक्स. बरोबर आहे फॉक्स. का बरं. आता इथं 2 वर्ड्स आलेले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये फिश आहे आणि इकडे फॉक्स आहे. आता इथं ऑलरेडी आपल्याला सांगितलंच आहे माझं नाव एफ पासून आहे. मग एफ पासून कोणतं आहे फिश आणि फॉक्स. पण फिश जंगलात राहते का नाही. फिश कुठे राहते
पाण्यामध्ये राहते म्हणजे, आणि फॉक्स कुठे राहतो? जंगलात. म्हणजे हा आपला पर्याय बरोबर आहे, चौथा. आता 14वा प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट्स फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेली विरुद्ध अर्थाची कोणती जोडी बरोबर आहे? स्वराज बघ. ऑपोजिट वर्ड्स: न्यू, ड्रेस, लॉंग, सॉन्ग, गो, कम, सॉफ्ट, बॅड. कोणती आहे आपली करेक्ट जोडी? ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट वर्ड्स म्हणजे काय? विरुद्ध अर्थ. आता गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे. ही करेक्ट आहे तसं पाहायला गेलं तर, आहे का नाही? ह्या चुकीचे आहेत पर्याय तिन्ही पण. आता पुढचा पर्याय किती आहे? 15वा नंबर प्रश्न. सी द पिक्चर अँड फाइंड द वर्ड डिस्क्रायबिंग द गिवन पिक्चर. चित्र पहा, चित्राविषयी योग्य वर्णन करणारे शब्द निवडा. चित्र पाहून घ्यायचं, काय चित्र दिलं आहे, आणि मग पर्याय वाचायचे. ब्रश हर टीथ. आता ही ब्रश हर टीथ, ती तिचे दात घासते का? नाही. कॉम्स हर हेअर, बरोबर आहे. केस विंचरते का? नाही. क्लाइम्बिंग अ ट्री, ड्रिंकिंग अ टी, नो. म्हणजे काय करते ही? कॉम्स हर हेअर, तिचे केस विंचरते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 16वा प्रश्न काय आहे? हाऊ मेनी लेटर इन द गिवन सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल. हाऊ मेनी लेटर्स इन द गिवन सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल. म्हणजे दिलेल्या वाक्यातील किती अक्षरे कॅपिटल येतील? बघ बरं, दिलेल्या वाक्यातील किती अक्षरे कॅपिटल येतील. आता काय सेंटेन्स खालचा वाचा. आय वेंट टू नागपूर विथ महेश. कॅपिटल लेटर केव्हा येतं? कोणत्याही गावाचं, देशाचं, व्यक्तीचं नाव असेल, हां, स्थळ, व्यक्ती यांची नावं, त्यांच्या नावाच्या सुरुवातीचं पहिलं लेटर काय येतं? कॅपिटल येतं. मग आता इथं पर्यायामध्ये काय काय आले सांग बरं. आता इथे आय वेंट आणि सेंटेन्सच्या सुरुवातीचं पहिलं लेटर जे असतं ते कॅपिटल असतं. तर आय कॅपिटल यायला पाहिजे, बरोबर का नाही? आय. हां, वेंट टू नागपूर. नागपूर हे गावाचं नाव आहे, सिटीचं नाव आहे. मग यन काय झालं? कॅपिटल यायला पाहिजे होतं. विथ महेश, महेश हे काय आहे? व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे यमसुद्धा कॅपिटल यायला पाहिजे होतं. म्हणजे यामध्ये किती अक्षरे कॅपिटल येतील? 3. मग पर्याय क्रमांक फर्स्ट 3 लेटर कॅपिटल येतील. आता 17वा क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम ऑफ विल नॉट. हां, विल नॉटचे योग्य संक्षिप्त रूप पर्यायातून शोधा. आपण हे घेतलेलं आहे शॉर्टकट, संक्षिप्त रूपे त्या दिवशीच. सांग बरं, विल नॉटचं काय येणार? वोंट, विल नॉट. कोणतं येणार सांग बरं? विल नॉट. हां, तर मग विल नॉटचं संक्षिप्त रूप काय येणार? ओंट येणार. WONT. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता 18वा प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यातील योग्य विशेषण शोधा. लक्ष दे. हां, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यातील योग्य विशेषण शोधा. काय सेंटेन्स? रोहित ड्रिंक कोल्ड वॉटर. आता यातील ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. काय येणार ॲडजेक्टिव्ह? आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणजे याच्यात विशेष माहिती कोणती येणार? कोणता शब्द आहे? कोल्ड. कोल्ड मीन्स थंड. हां, ड्रिंक कशी आहे? रोहित ड्रिंक कोल्ड वॉटर. वॉटर कसं आहे? कोल्ड. म्हणजे ॲडजेक्टिव्ह काय आहे? कोल्ड. 19 नंबरचा प्रश्न आता. फाइंड द अल्टरनेटिव्ह इन विच अ रॉंग आर्टिकल हॅज बीन यूज. फाइंड द अल्टरनेटिव्ज इन विच अ रॉंग आर्टिकल हॅज बीन यूज. म्हणजे खालील पर्यायातील चुकीचे उपपद वापरलेला पर्याय शोधा. आता बघ, अ सन, ॲन ॲपल, द अर्थ, अ पेन. आता अ आणि ॲन कधी आहे ते तुम्हाला शिकवलं होतं. अ कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा. चल सांगतो का सांगू स्वराज? तर बघा, आता ॲन कधी वापरायचं?
वॉवेल AEIOU कोणत्याही शब्दांच्या सुरुवातीला AEIOU असेल सुरुवात AEIOU ने तर ॲन वापरायचं. आणि AEIOU सोडून इतर जे लेटर कॉन्सोनंट आहेत त्यावरून जर शब्द असेल तर अ वापरायचं. आणि आता इकडे बघ, इथे काय आलं आहे, अ सन, ॲन ॲपल, द अर्थ. ॲन ॲपल बरोबर आहे, द अर्थ पण बरोबर आहे, अ पेन पण बरोबर आहे. अ सन चुकीचं आहे. का बरं? अद्वितीय वस्तू म्हणजे अशी एकमेव वस्तू असेल स्पेशल तर थांब ना, तर द वापरायचं असतं. आता इथं सन, सन हा एकच आहे ना, अद्वितीय आहे. दुसरा सन आहे का? नाही. मग इथं काय यायला पाहिजे होतं? द यायला पाहिजे होतं. पण इथं काय आले? अ, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. आता शेवटचं आहे का? चालतंय. उरलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.